नमस्कार मंडळी. आता मी एक छोटंसं स्किट सादर करतोय आणि त्या स्किटचं नाव आहे 3 संक्रांती. आणि हे तुमच्या आणि आमच्या सर्वांचीच ही कहाणी आहे. आणखीन त्याचे लेखक आहेत विजय जोशी आणि सादर करते मी विनीता जोशी आणि विजय जोशी. सो पाहूया 3 संक्रांती. माहिती आहे पहिली संक्रांत हे दिसतंय का सगळं? काय मी अजून आला मी किती वेळ रे. अरे किती वेळ लावलास. काय मी किती वाट पाहत होते. इंतजार का पल लिखा होता है. एक आजूबाजूला कोणी नाहीये ते बोल करते ना. अरे आज मी त्या तयारीतच बसले. तू बस इथे. अरे बस रे. आणि डोळे मिटायचे. अरे हे घे गोड गोड. अरे आज संक्रांत आहे ना. तुम्ही तुझ्यासाठी तिळगुळ केला आणि गुळाच्या पोळ्या पण केल्या तुझ्यासाठी. पण तू मात्र माझ्याशी असंच गोड बोलायचं. कधी भांडायचं नाही. आता आपलं ठरलंय ना या नवरा बायकोंसारखं आपण कधीही भांडायचं नाही. पण तुला एक सांगू का मी. सांग रे राजा. अगदी तुझी काळी साडी आहे ना ती तुला इतकी खुलून दिसते. अरे मी संक्रांतीसाठी आणायला गेले ना तो दुकानदार पण मला म्हणाला की ताई तुमच्या गोऱ्या रंगावर हा काळा रंग घ्याच तुम्ही. तुला असं म्हणतात अगं मी हा गडद रंगाचा शर्ट घ्यायला गेलो ना तोच दुकानदार मला तेच म्हटला अहो साहेब तुमच्या गोऱ्या रंगावर तुला असं म्हणलं. अरे तुला असं म्हणलं. पण किती क्यूट ना. तुला तिळगुळ मात्र खूप छान झाला. खरंच आवडलं तुला. आणि तू गुळाच्या पोळ्या पण केल्या का म्हणते. मग आता तुझ्या आई बाबा दादा बहिणी सगळ्यांना आपण जेवायला बोलूया. धमाल होईल. अरे नको रे राजा. तुझ्याच आई बाबा दादा बहिणीने जेवण. अरे माझी आई म्हणते आता लग्न झालं ना की सासू सासरे म्हणजेच तुझी आई तुझं आणि माझं वेगळं आहे का नाही ना. मग आपण असं करून ना तुझ्या घरचे आणि माझ्या घरचे दोघांनाही आपण जेवायला बोलूया. आपण कोणतं आता. अगं माझ्या राणीला किती त्रास होईल ना एवढ्या नाही. त्यापेक्षा आपण बाहेर तयार जेवण मागूया. ते नाही बाहेरून काही आणायचं रे. अरे मी करीन की सगळं स्वयंपाक. अरे आपल्या माणसांचा काही त्रास असतो का. किती छान बोलतेस तू. बोलायला लागलीस ना की मला सगळं पटतं. कुठे शिकलीस का असं बोलायला. कुठे शिकलीस. अरे माझे आई बाबा दादा ताई काय म्हणतात. अगं किती सारखी बडबड करतेस आणि एकदा बोलायला लागली की थांबतच नाही. तुला नाही ना माझ्या बोलण्याचं कळलं. तू बोलायला लागलीस ना की मला खूप आवडतं. असं वाटतं की हे आबोलीच्या फुलात तू बोलत राहा. बोलता बोलता तू बोलत राहा. तू किती रे समजूतदार आहेस. पण आता मी पण ठरवलंय फार नाहीच बोलाय. अगदी गप्पच क्या बोलती तू. सुना खंडाला क्या करूं आपके में खंडाला. अरे घूमेंगे नाचेंगे गाएंगे फिरेंगे और ऐश करेंगे और क्या. चल जाएंगे खंडाला. अरे या घरात चहा तरी मिळणार आहे का. अरे करून घे की जरासा. ही अमेरिका आहे म्हटलं. इथे काही नोकरचं करणीत घरात. आणि मी पण आत्ता कधी कामावरून. शिवाय मला संक्रांतीच्या हळदी कुंकवाला जाईल. हो म्हणजे संक्रांत आहे का. हो
तर नाहीच. अरे 2 शब्द तरी गोड बोला. अरे त्या देवराव ठेवले की तिळगुळ. आणि काय ग या कडाक्याच्या थंडीमध्ये ती असली काळी साडी नेसून तू जाणार आहेस काय? आपल्या रूपाला रंगाला वयाला काय शोभते हे तरी मला जरा स्वतः साक्षात बघ. काय तो डार्क रंगाचा शर्ट घातलाय. अगं तू जाणार त्या हळदी कुंकवाला आणि माझ्या घरच्या लोकांना जेवायला बोलवले ते काय बोंबलणार का? अरे तुझ्याकडच्या लोकांना दर संक्रांतीला जेवायला बोलवायला पाहिजे, कारण यावर्षी माझ्याचकडच्या लोकांना बोलवलं. तुझ्या घरचे लोक? हो. अगं तुझ्या घरचे लोक तर इतके काय पडलेले असतात. सणासुदीला ते त्यांना दाखवायचं वेळी काय सांगू नको. तुझ्याकडच्या लोकांची काळीची मदत नाही आपल्याला. माझ्याकडचे लोक आहे म्हणून निभावतो आपलं. माझी आई तुझी आई? अगं तुझी आई तुला 24 तास ब्रेन वॉशिंग करत असते. काय तुला स्वतःच काही डोकं वगैरे आहे का नाही कोण असतो. पण असं वाटतं की तुला सारखी नुसती बडबड 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 करता येते, दुसरं तुला येतच नाही काय? जाऊ दे बे, मला तर मूडच गेला. मी आता त्या हळदी कुंकवाला जात नाही. काय बसते आपली टीव्ही बघून. बसा बसा घर कोंबड्या मी बसतोय दोघेही टीव्ही बघतोय. दोन टीव्हीवर दोघे आपण तू तिकडे दोन टीव्हीवर दोघे आपण CNN इकडे दोन टीव्हीवर. अरे पार विसरूनच गेलो. थांब थांब. अगं आज आपल्या लग्नाचा 20वा वाढदिवस ना. तुझ्याकरता डायमंडचं नेकलेस आणलंय. आवडेल बघ बघ तुला खूप आवडेल. अरे किती छान आहे. माझ्यासाठी किती रे छान आहे. आपल्या भाषणामध्ये विसरूनच गेलो सगळं. अरे मी पण विसरले. तुझ्याकडचे लोक जेवायला यायचे ना. पोळ्या पण केले. आता पटकन राहिलेला स्वयंपाक करते आणि मग घरावर. तू स्वयंपाकघरातलं बघ, या आवडण्याचं मी बघतो. अगं पण एक तुझ्या लक्षात आलं का? अरे माझ्या मनात तेच का? तुझं नि माझं जमेना, तुझं नि माझं जमेना, तरी तुझ्या वाचून करमेना, तरी तुझ्या वाचून करमेना. अरे बाबा आजोबा, अरे काय झालं? अरे किती घामाघूम झालाय आणि सेलफोन कडे विसरलं. किती मला काळजी. बस बाबा बस. थांब पाणी आणते. हे घे पाणी घे पाणी. अरे काय झालं? सांगतो आता. अगं रेगमन्स मध्ये गेलो. हो. तिथे तू दिलेल्या लिस्ट प्रमाणे सगळी ग्रोसरी केली. ग्रोसरीच्या पिशव्या घेतल्या, गाडीच्या मागच्या सीटवरती ठेवल्या आणि गाडी स्टार्ट करायला किल्ली लावली तर किल्ली लागेच ना. तर आपल्या पॅसेंजर सीटच्या खाली स्पेअर किल्ली असते ना, ती काढायला गेलो आणि उडालो. अक्षरशः उडालो. अगं त्या सीट वरती एक सुंदर तरुणी सेलफोन वरती महिन्यात दडकन लागली होती. मग काय लक्षात आलं, चुकीच्याच गाडीमध्ये जाऊन बसलो. दरदरून घाम सुटला. तीच किल्ली घेतली आणि धावत आपल्या गाडीपाशी गेलो. गाडीपर्यंत येईपर्यंत थांबलोच नाही. गाडीमध्ये बसलो. सुख करता दुःखार्ता सगळ्या देवांच्या आराधना म्हटल्या आणि मग इथे घरी आलो. आता अरे पण ते आपल्या वेगमनच्या ग्रोसरीचं काय? वेगमनची ग्रोसरी तिच्या गाडीमध्ये. माझ्या प्राण इथपर्यंत आले आणि तुला पडले तर ग्रोसरीचे. अरे वा रे शूरवीर. साधी तरुण मुलीचे स्वप्न बघत असतो आणि आता चांगली संधी साधून आली तर
कंट्रोललाच ना का काही म्हणे मी पळालो. अरे त्या मुलीची सॉरी म्हणायचं आणि आपली ग्रोसरी घेऊन यायची. बोलायला काय जाते, सोपं असतं बोलायला, पण तुला ना तरी हे सांगायलाच नको होतं. आता काय होईल, उद्या ही बातमी BC मध्ये आणि परवा पूर्ण गावामध्ये. अरे पण तुझ्या आता दादा म्हणे आज जेवायला येणार तुझे, त्यांना काय सांगू घरात ग्रोसरी नाही ती तिच्या गाडीत गेली म्हणून. थट्टा करा, हा पुरुष जन्म नको असं वाटायला लागलं. अरे बाबा बस जरा शांत बस. बस 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 जरा मी तुला चहा करून देते, तोपर्यंत हा TV बघ. आणि ते तसले चॅनल बघू नका, परत दुपारी ज्ञानेश्वरीला जायचं लक्ष नाही ना, तेव्हा मीच आज जाऊन ग्रोसरी करून येईल. तू गाडीतच बस, पण गाडी आतून लॉक करायला विसरू. आता ती ज्ञानेश्वरी नको आणि काही नको, माझ्या तिच्यामध्ये सगळं मूडच गेला. अरे थांब फोन फोन यांचा 2 तास गेले. हॅलो, हा अरे हा मी माऊली बोलते. काय डॅड ना आहे ना इथेच आहे, जरा खामाबून झालाय. अरे नाही काळजीचं काही कारण नाही रे, ठीक आहे. आता या थंडीत या वयात घाम येतो असं कधी. बरं नातवंड काय म्हणतंय? हो ठीक आहे, सगळे येत आहे आमच्या सगळं. अरे वा वा चांगलीच बातमी दिली. या जरूर या. काय फ्रोझन नायगरा पडते? अरे या ना मग, अगदी वाट बघतो. हा बरं आता डॅडला चांगली बातमी देते मी. हा ठेवू का? ओके अच्छा. अरे नातवंड आणि मुलं येत आहेत. अरे मूड आला वाटतं परत. अरे त्यांना फ्रोझन नायगरा पाहिजे. अगं आपण असं करू ना, तू मी दोघंच नातवंडांना घेऊन जाऊ नायगरा फॉल्स. आपण दोघं. अरे बाबा तुझी पाठ आणि माझे गुडघे, नातवंडांच्या मागे कोण पळणार? काय बोलतो तुझं बोलायचं. क्या बोलती तू? क्या मैं बोलूं? सुना आती क्या नायगरा, क्या करूं आके में नायगरा. अरे तालिबान खाएंगे फिर मेरा और चल चलते हैं नायगरा, चल जाएंगे नायगरा. Cheers for Lord